नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। काके तालुका पन्हाळा काके परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करत कोडोली येथील विद्युत मंडळाला निवेदन दिले आहे। परिसरात सध्या बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच नदीकाठ परिसरात शेतात गेलेल्या महिलांनाही बिबट्याचे दर्शन झाले होते। परिसरातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून असल्यामुळे रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते। मात्र बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत। म्हणूनच रात्रीचा वीज पुरवठा बंद करून दिवसा वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी व तेथील ग्रामस्थांनी केली आहे। अन्यथा 12 मार्च पर्यंत मागणी मान्य न झाल्यास 13 मार्च पासून कोडोली विद्युत कार्यालयासमोर साखळी उपोषण आणि हलगे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। मी नागेश तुकाराम पाटील काकेगावचा ग्रामस्थ शेतकरी आहेत। इथं जमलेला आम्ही सगळे काकेगावचे शेतकरी आहोत। गेली 2 दिवस बिबट्यानं काकेगावामध्ये धुमाकूळ घातल्यामुळे तसेच आमच्या काकेच्या हद्दीमध्ये 6 शेळ्या बिबट्यानं फस्त केलेल्या आहेत। त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। तर आमचे MSABला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की काकेगावाला कायमस्वरूपी दिवसाची लाईट असावी, परंतु इथं कायम वारंवार येऊन सकट वरिष्ठ अधिकारी जे मॅडम आहेत त्या आम्हाला ऑफिसमध्ये उपलब्ध होत नाहीत। मग आम्ही निवेदन द्यायचं कुठं? आता सगळं आम्ही त्यांच्या खालच्या लोकांच्याकडून साहेबांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। तरी शासनाने याची लवकर दखल घ्यावी। जर याची दखल नाही घेतली तर आम्ही 13 तारखेनंतर इथं साखळी उपोषण आणि हलगी नाद वाजन करणार आहोत। हेच या ठिकाणी मला आता सांगायचं आहे। तसेच या प्रश्नावर स्थानिक आमदार डॉक्टर विनय कोरे यांनीही लक्ष घालून याचा पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून व ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे। ग्रुप ऑफ मीडिया, तुमचं विश्वासाचं व्यासपीठ। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।